खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते वरसे ग्रामपंचायतीमध्ये रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा। कोकणसह रायगडला काही कमी पडू देणार नाही, प्रधानमंत्री यांनी दिलं आश्वासन। सुनील तटकरे यांचं प्रतिपादन। आदित्य तटकरे यांना प्रचंड मताधिक्य दिलं, याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। वरसे ग्रामपंचायत खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रुग्णवाहिका प्राप्त झाली, त्याचे लोकार्पण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित वरसे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ रोहा, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR निधीतून रुग्णवाहिका प्राप्त झाली। त्याचं लोकार्पण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर, सरपंच अमित मोहिते, नरेश पाटील, रामा म्हात्रे, उपसरपंच पाटील ताई, मनोहर सुर्वे, शांतिशील तांबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सदर कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि भारी संख्येनं महिला भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। याची सुद्धा आपल्याला एक ओळख त्या ठिकाणी होत असते। मला आवर्जून सांगायचं आहे, भवानी ते बंधुपण आहेत सगळेजण परवा अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीला गेलो, पहिला एक दिवस जाऊ शकलो नाही। दुसऱ्या दिवशी गेल्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट झाली। 10-12 मिनिटं त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली, एकदाच होतो। तेव्हा अशा सगळ्या परिसरामध्ये, विशेष करून कोकणामध्ये सुद्धा वेगवेगळे भारत सरकारच्या माध्यमातून नवीन प्रकल्प कसे आणता येतील, अधिक विकास कशापर्यंत करता येईल, या गोष्टीवरती माझ्या भावना त्यांच्याकडे मला व्यक्त करता आल्या। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या त्या एकटाच हितगुज असलेल्या भेटीमध्ये माननीय पंतप्रधानांनी सुद्धा आश्वस्त केलं की रायगड ही ऐतिहासिक भूमी आहे। त्यांनी आठवण केली मुद्दाम छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे, त्यालाही किल्ल्यावरती यायचं आहे। त्यांनी मला आवर्जून सांगितलं की माझ्या मतदारसंघात कोकणामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून जे अपेक्षित असेल ते नक्की सांगा, भारत सरकार 100% आपल्या पाठीमागे आहे असा विश्वास अमित भाईंची पण त्या दिवशी भेट झाली। त्यांनी सुद्धा ते सांगितलं की जे काही आज या संबंध महाराष्ट्रातील प्रकल्प असतील, कोकणातील असतील, या कामाच्यासाठी सुद्धा भारत सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ हे सुनील तटकरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून, तसे रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज आपल्या वरसे ग्रामपंचायतीला आपल्या हक्काची रुग्णवाहिका दिल्याबद्दल मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सरपंच म्हणून सगळ्यांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून मित्रांनो, ही जी आपल्या रुग्णालयाला दिसते समोर तुम्हाला, ती साहेबांनी आता नोव्हेंबर 15 मध्ये जी एकता गार्डनला सभा झाली, तिथं साहेबांनी ॲम्ब्युलन्सचा एक देऊ असं एक डिक्लेअर केलं। आणि 9 तारीख आपली 30 तारीख आहे। फक्त 15 दिवसामध्ये साहेबांनी आपल्याला एवढी मोठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, त्याबद्दल साहेब तुमचं वरसे ग्रामपंचायतीतील सर्वच नागरिकांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो। मला तर वाटलं। NTV न्यूज मराठी प्रतिनिधी नरेश कुशवाहा, रोहा, रायगड।